त्याच्यात कधी सावंत भेटणार नाही, कधी राणे नाही, देशमुख नाही, गायकवाड नाही, हे सगळे करवाले का ह्याच्यामध्ये कसले? सगळे 3% वाल्यांना दुसरं काय काम नाही? इथे काय मोठं काय मराठ्यांसाठी भल्याचं काय काम झालं हे लगेच तयार असतात पेपर वाटतावर लिहित, झालं चला कोर्टात निघा, लगेच कोर्टामध्ये जातात आणि मग ती केस चालते वर्षानुवर्षी, महिन्यानमहिने. मग आमच्यासारखे बिचारे तज्ञ असतात की मी ना, आमच्या काय तज्ञाचा काय विषय नाही, पण आमच्या मराठ्यांमध्ये तज्ञ नाही का, इतिहास ते सगळे काय गोळा करतात. राजेंद्र कोंडरेजी आणि श्रीमान कोकाटेजी आणि हे सगळे आहेत आमचे तज्ञ मराठ्यांमध्ये. पण कुंजीर साहेब पण आहे तिथे, सगळे बाजू मांडतात कोर्टामध्ये. पण मुळामध्ये तुम्ही विचार करा, पण हे जाणारे जे लोक आहेत, हे जाणारे लोकांना पाठवणारे कोण आहेत? मराठ्यांसाठी काही झालं तर लगेच कसं कोर्टामध्ये पिटिशन फाईल होते? तो काय केतन तिरोडकर आहे? त्या केतन तिरोडकरच्या कधी फेसबुकच्या साईटवर जाऊन बघा मुद्दामून जाऊन. बाकी सगळ्यासाठी फेसबुकवर जाता ना, ह्याच्यासाठी पण जा जरा 2 मिनिटं इथे द्या, बाकी सगळ्यांना लाईक करण्यापेक्षा. त्याच्या फेसबुकच्या पेजवर बघा कोणाचे गुणगान गातो, कोणाचा माणूस वाटतो, कशाला या राज्य सरकारबद्दल नेहमी पोस्ट टाकत असतो, कशाला इकडच्या राज्य सरकारचे जे काही प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर आपले फोटो काढत असतो. मग अशा लोक जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात जेव्हा कोर्टात जातात तेव्हा मग आम्हालाही वाटतं, अहो असे लोक अगर तुमचे मित्र असतील, तुमच्या ओळखीचे लोक असतील, तर मराठ्यांना आरक्षण आणि ते शिवस्मारक आमच्या हयातीमध्ये तरी बनणार आहे का? हा प्रश्न प्रत्येक मराठ्याच्या समोर उभा राहतो, प्रत्येक मराठ्याच्या समोर उभा राहतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं भाषण मी मुद्दामून गाडीतून येताना बघितलं युट्यूब. शिवस्मारकाच्या टायमाला अतिशय आपल्या स्टाईल मध्ये भाषण केलं. ते स्टेज पडतंय की काय अशीच भीती होती, एवढं आलं. साहेबांनी एक वाक्य वापरलं मुख्यमंत्रीजी, की माझी शिवाजी होण्याची अवकात नाही, पण मला शिवाजी तरी व्हायचं आहे.